कधी बुक दिसायची, आपली चित्रकलेची बुक दिसायची, कधी अशी दुधाची बॉटल दिसायची. आणि त्यानंतर काही दिवसांनी तिला दिसायला लागली की बेडरूम मधून एक लहान मुलगी अशी वाकून बघते. थोडाच वेळ झाला तिला आवाज यायला लागला, आई मी येऊ का? आणि खूप ती हशारून जायची या गोष्टींमुळे. अगदी म्हणजे काय होतंय मध्ये असं बाळाचा हसायचा आवाज यायचा. तिच्याच बेडरूम मध्ये, म्हणजे त्यांची सेकंड बेडरूम होती, ते बसून त्या बाळाला येऊन अशी 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 करायची. त्या मुलीला बसवून तिला गोष्टी सांगते, चिवताई खा, मावताई खा, पण एकदम आवाज नाही का तिचा असा चिवताई खा, मावताई खा, असे सगळे त्यांचे आवाज येत होते. घडलं इथे की त्या बाळाची काही इच्छा होती, ते बाळ खेळायचं सोसायटीमध्ये, गेलं तिथं जायचं, बेडरूम मध्ये जायचं, लपाछपी खेळायचं. रक्त पण नव्हतं, काळा पण रंग नव्हती, पावलं बेडरूम कडे चालत गेले आणि पुन्हा झालं असा आवाज येत होता. त्याला स्वतःला हो, खाली सगळे क्रेयॉन्स वगैरे पडलेले होते. नमस्कार, राम राम, जय खानदेश. कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही. स्वतःच्या आयुष्यातील खरे हॉरर एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी आज आपल्या पॉडकास्टवर आमची मैत्रीण वैष्णवी आली. वैष्णवी, तुझं खूप खूप स्वागत आहे. हॅलो मित्रांनो, ही आमची मैत्रीण म्हाळसा या नावाने प्रतिलिपी आणि इतर सोशल प्लॅटफॉर्मवर खूप प्रसिद्ध आहे. तर तुझे खूप खूप स्वागत आहे. कशी आहेस? मी मस्त. पण चहा घेऊया आणि पॉडकास्टला सुरुवात करूया. जरूर. तू पहिला किस्सा तुला कोणता सांगायला आवडेल? पहिला किस्सा सांगायचं म्हटलं तर माझी मैत्रीणच आहे. ऍक्च्युली झालं असं की काही महिन्यांपूर्वी एक पोस्ट टाकलेली मी इंस्टाग्रामला आणि बाकी प्लॅटफॉर्म्सला की मी नवीन सिरीज सुरू करतेय स्टोरीजची. तुमच्या काही ओरिजिनल कथा असतील ज्या तुमच्याबद्दल खऱ्या वाटल्यात त्या आपण इथे लिहायला सुरुवात करूया तुमच्या अनुभवानुसार. बऱ्याचशा स्टोरीज आल्या, त्यातल्या काही वाटल्या मला खराब आहेत, बट ज्या चांगल्या आहेत त्यातली ही एक हॉरर कथा आहे जी माझ्या लाईक ओळखीची खूप जवळची क्लोज फ्रेंड आहे, जी आता नाहीये या जगात, बट तिची तिच्या नवऱ्याने मला सांगितली आहे. खरा अनुभव एकदम लाईक असं घडलेलं असं वाटतं की आता. तर गोष्ट अशी झाली की दोन फ्रेंड्स आहेत माझे, लव्ह मॅरेज त्यांचं, अभिलाष आणि वैशाली. इथेच अभिलाष हिंजेवाडीला आहे IT कंपनीमध्ये कुठला तरी, आणि वैशाली नर्स आहे. सांगवीचं आपलं हॉस्पिटल आहे, तिथे ती नर्स होती. चांगलं दोघांचं चालू होतं. आता लग्न केलं, ती आधी म्हणजे आमच्याकडेच नगरचीच आहे, मी नगरची मुळात, म्हणून ती पण तिकडची आमची ओळख आहे. तर नगरमध्ये ती राहायला होती. लग्नानंतर दोघं इकडे आले. इकडे आल्यानंतर आता राहायचं कुठे, कारण तो आधी फ्लॅटवर राहतो आणि पुण्यामध्ये रेंट आणि फ्लॅटमध्ये म्हणजे ते एकदम आकाशालाच भेटलेत आजकाल म्हणायचं. रेंटवर म्हटलं तरी नाही जमत. तर मग ते ब्रोकर शोधत होते किंवा ऍप्स वरून शोधत होते, बट नाही जमलं. तर एक लोकल ब्रोकर कडनं त्यांना एक फ्लॅट भेटला सांगवीमध्येच. आता भेटला फ्लॅट, खूप छान होतं, 2 BHK फ्लॅट, एकदम गॅलरी वगैरे, 4th का 5th फ्लोअरला होता, सगळं छान होतं. बट झालं असं की त्याचं रेंट होतं 2019ची वगैरे गोष्ट ही, पण रेंट त्याचं फक्त 8,000 होतं. 2 BHK? येस. आता तो एरिया कसा IT पार्क आहे तिकडे, सगळं असं पॉश एरिया, मग तिथे फक्त 8,000 म्हणजे त्या काळामध्ये असेल तरी ते जास्तच आहे, ते सॉरी कमी आहे. तर मग गोष्ट अशी झाली की तरी त्यांनी घेतलंच की ठीक आहे, आता दोघांचं पण कमवायचंय, काय करायचं एवढं करून. फॅमिली गावी होती दोघांची, ठीक आहे, घेतला फ्लॅट. छान चालू होतं. 6 महिने दोघांचं अगदी व्यवस्थित गेलं. पण 6 महिने जेव्हा तिला कळलं की गुड न्यूज आहे तिच्याकडे, प्रेग्नेंट होती ती, 3 महिन्यांनी म्हणजे तिला हळूहळू असं निगेटिव्ह वाईब जायला लागल्या. आणि दोघं कसे असे IT बॅकग्राऊंड, सायन्स बॅकग्राऊंड, ते त्यांनी असं देवाकडे किंवा अशा गोष्टींकडे लक्ष दिलंच नाही. तर आपण करतो घरामध्ये पूजा करतो नवीन घर घेतलं तर, किंवा डेली आपण देवाला दिवा तरी लावतो, ते गोष्टी त्यांनी कधी असं इंटेन्शनली नाही पण असं लक्ष दिलंच नाही करण्यामध्ये. मग ते थोडंसं निगेटिव्ह तिला वाईब येत होता. आणि प्रेग्नन्सी नंतर तिने 3-4 महिने तिने कंटिन्यू केलं, पण आता 3 महिन्यानंतर जेव्हा होतं की आपलं बेबी फॉर्म होत आहे, तेव्हा तिला असे घरामध्ये खूप असे निगेटिव्ह वाईब जायला लागली. अगदी असं वाटायचं की लहान बाळ पळतंय घरातून, असे दुडुड आवाज यायचे. हळूहळू ते दिवस झाले, तिला असं वाटलं की काहीतरी होतंय, म्हणून तिने नवऱ्याला सांगितलं. आता अभिलाष खूप हायफाय विचारांचं, त्याने काय केलं, तुला काही प्रॉब्लेम आहे, प्रेग्नन्सीमुळे होते, आपण तुला डॉक्टरकडे नेऊया. तर नगरचीच होती, तर संगमनेरच्याच आमच्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये तिला नेलं, सगळं तिचे चेकअप केलं. डॉक्टर म्हणली हिला फक्त प्रेग्नन्सीमुळे हार्मोन्स चेंज झालेत, बाकी काहीच इश्यू नाही, गोळ्या वगैरे दिल्या, रोजच्या गोळ्या चालू. ती स्ट्रेस झाली होती या सगळ्या गोष्टीने. तो दिवसभराचा IT शिफ्ट होती त्याची, कधी सकाळी कधी संध्याकाळी, डिपेंड करायची. एकटीच 2 BHK फ्लॅटमध्ये एकट्या माणसाला नाही जमत. 6 महिने होत आले, ठीक आहे, प्रेग्नन्सी आता पूर्ण म्हणजे थोडाच वेळ झाला, तिला आवाज यायला लागला, आई मी येऊ का? आणि खूप ती हशारून जायची या गोष्टींमुळे. अगदी म्हणजे काय होतंय मध्ये असं बाळाचा हसायचा आवाज यायचा, फक्त तिलाच यायचा. आणि 6 महिने होत आले, तिला असं जसं क्रेयॉन्स
पळत आहे, असे क्रेयॉन्स आपले खडू असतात ना हा, हा. ते दिसायचे, कधी बुक दिसायची, आपली चित्रकलेची बुक दिसायची, कधी अशी दुधाची बॉटल दिसायची. हा. आणि त्यानंतर काही दिवसांनी तिला दिसायला लागली की बेडरूम मधून एक लहान मुलगी अशी वाकून बघतीये. आता इथपर्यंत गोष्ट ठीक होती नाही का, तिला असं युज टू झालं होतं की आता आहेच कोणतरी घरामध्ये, आणि तिने पण स्वतःला कंडिशन बघितली की मी वेडी झालीये. हा. ते स्ट्रेसमुळे काय झालं, तिची तिथे मिसकॅरेज झालं. अरे. तर मिसकॅरेज झालं, पुन्हा सगळ्या गोष्टी स्टॉप झाल्या घरातल्या, पुन्हा नॉर्मल झालं. आता झालं सोसायटीमध्ये ते कधी बोलायचे नाही कोणाशी वगैरे, ती थोडी स्ट्रेसमध्ये गेली, तिला तसं पण बेबी नको होतं आणि त्यात हे घडल्यामुळे ती अजून स्ट्रेस झाली. मग त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदी वगैरे पुढच्या वगैरे वर्षी त्यांनी झालं, म्हणजे जवळजवळ 2 वर्ष त्याच फ्लॅटमध्ये होते ते. दुसऱ्यांदा जेव्हा ती प्रेग्नेंट झाली, घरच्यांनी छान डोहाळे जेवण वगैरे करायचं प्लॅन केलं यावेळी, पण यावेळी काय नजर लागते, लोकांना बोलवायचं नाही म्हणून घरातल्या घरात केलं. त्यानंतर पण तिला 3 महिने परत नॉर्मल गेले, पुन्हा 6व्या महिन्यामध्ये तिला पुन्हा सेम गोष्टी दिसायला लागल्या, आणि यावेळी तिला ती मुलगी तिच्याकडे यायची, तिच्याकडे बघायची, आज तिला फील व्हायचं ती येते, तिला असं असं करतीये नाही का, आईसारखं. हा, तिला वाटते माझी आई आहे त्या लहान मुलीला, आणि हिला पण आता फिलिंग व्हायला की ती माझी मुलगी आहे. ही तिला बसायची, तिला चित्र सांगायची, तिला गोष्टी सांगायची, असं घडायला लागलं तिच्यासोबत. आता अभिलाष खूप इरिटेट झाला होता तिच्या वागण्यामुळे. ती सांगायची आपली मुलगी आहे, सई नाव होतं तिचं, आपली मुलगी आहे, सई कुठे गेली, सई कुठे गेली, तेच करत बसायचे. आता तिचं पण चुकी नाही, प्रेग्नेंट होती, थोडे असतात नाही का मुलींना ते चेंजेस, ती झाली तशी. आता हळूहळू व्हायला लागलं की तिला आता त्या मुलीसोबत बाई पण दिसायला लागली, जी तिच्याच बेडरूम मध्ये, म्हणजे त्यांच्या सेकंड बेडरूम तिथे बसून त्या बाळाला येऊन अशी 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 करायची, त्या मुलीला बसवून तिला गोष्टी सांगते, चिवताई खा, मावताई खा, पण एकदम आवाज नाही का तिचा असा चिवताई खा, मावताई खा, असे सगळे त्यांचे आवाज येत होते. आता ती मुलगी अशी होती, वाकून वगैरे बघायची, हिला थोडंसं गेलं की आता नाही होते, मला इथे राहायचं नाहीये. अभिलाषने तरी कंटिन्यू करायला लावलं. 8वा महिना लागला तिला. 8वा महिना लागला, ती यायची, रोज बघायचं की ती बसलीये सोफ्यावर, चित्र काढतीये, एबीसीडी रंगवतीये. आता मग हिला अभिलाषला समजली की काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यांनी थोडे दिवस जाऊ द्या म्हणलं, बेबी झालं की आपण घर चेंज करू असं ठरवलं. तसं मग वैशाली एक दिवशी खालून येत होती, तिला कळलं की सोसायटी मधल्या बायका तिच्याशी असं नाही का बोलायच्याच नाही मुळात, आणि बोलल्या तरी नाही का असं हाय हॅलो असं टाईप होतं. तर तिला काय वाटलं की ठीक आहे नाही बोलत, पण एक दिवशी तिला झालं की तिने विचारलं शेजारच्या काकूने, काकू काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही बोलत नाही, इथं फ्लॅट मध्ये आम्ही आलोय, मला इथे चांगलं वाटत नाहीये. आणि बाहेर तिथून सांगायचं बंद केलं त्यांनी, पण तर एका बाईने सांगितलं की जिथे तू राहत होती ना तिथे एखादी फॅमिली राहत होती, सुवर्ण नावाच्या बाईची. आता ती सुवर्णाची गोष्ट ऍक्च्युली त्या दोघांचंही असं लव्ह मॅरेज टाईप होतं, बट पळून वगैरे आले होते ते, आणि तिचे खूप अशी नाही का स्वप्न चांगली होते, ती अशी शिकली वगैरे होती, बट तिला जे बाळ झालं ना ते थोडस म्हणजे मंद आपण जे म्हणतो ना त्या लेवलचं होतं. म्हणजे तिला गोष्टी लेट कळायच्या, किंवा ते असं मंद मुलं कशी असतात ना, गतिमंद टाईप. मग त्या मुलाचा तिला तिरस्कार यायचा की काय ही अशी. 2-2 दिवस तिला जेवायला द्यायची नाही त्या मुलीला. तिला नाही का नंतर असं लहान होती तेव्हा ती खाऊ घालायची, बाळा खा, मग त्यामुळेच आवाज यायचा ना, ते खा वगैरे ती करायची. पण जशी ती मोठी मुलगी झाली, 4-5 वर्षाची, 4-5 वर्ष नाही पण 2-3 वर्षापर्यंत झाली, तेव्हा तिला असं इरिटेट व्हायला लागलं तिच्या वागण्याचं. तर मग तिला खायला पहिला द्यायची नाही. एक दिवशी काय झालं, हिने तिला दिलंच नाही 3 दिवस जेवायला. औषधं पिऊ घालायची, झोपू घालायची. तर ती नाही राहिली. आता छोटंसं बाळ आहे ते किती दिवस राहणार. तिला स्ट्रेस आला की मी माझ्या मुलीला मारलं, कारण सासूबाई वगैरे तिला ओरडायला लागल्या, लव्ह मॅरेज आहे त्यात असं घडलंय, मग ओरडायला लागल्या. तर तिने फाशी घेतली त्या घरामध्ये. आता घडलं इथे की त्या बाळाची काय इच्छा होती, ते बाळ खेळायचं सोसायटीमध्ये, गेलं तिथं जायचं, बेडरूम मध्ये जायचं, लपाछपी खेळायचं. मग ते म्हणायचं आई मी येऊ का, आणि मग त्यामुळे त्या दोघांचं ते बॉन्ड तसं तिला क्रिएट झालं. आणि त्या बाळाची माझी आईच आहे, आईचं प्रेम पाहिजे, आईचं प्रेम पाहिजे, कारण तिने काय पाहिलं, आई आपल्याला खेळवते, आई झोपते, ते बाळ आई त्याच्या नंतर वारली, फाशी नंतर घेतली ना तिने. मग ती वैशालीला आई समजत होती, असा तो किस्सा होता. तर त्यानंतर गोष्टी अशा घडत गेल्या की ते हळूहळू होत आहे, ती क्रेयॉन्स वगैरे वैशालीचं झालं. आता अभिलाष जेव्हा आला एक दिवशी, वैशालीला 8वा महिना होता, त्यांनी पाहिलं की वैशालीने फाशी घेतली आहे. सेम घरामध्ये फाशी घेतली आहे तिने. याच्या आपले सिलिंग फॅनचे ते आपण काढलेले पॉईंट काढलेले असतात ना, ते लावलं नव्हतं, फॅन एसी होता म्हणून, त्या सिलिंग फॅनच्या पॉईंटला तिने फाशी घेतली आहे वैशालीने. आणि लिटरली तो आला, त्यांनी बघितलं, आणि त्याला काय दिसलं, छोटी छोटी पावलं असतात ना अगदी लहान मुलीचे, अशी थोडीशी, रक्त पण नव्हतं, काळा पण रंग नव्हती, पावलं बेडरूम कडे चालत गेली, आणि पुन्हा झालं असा आवाज येत होता त्याला स्वतःला. हो, खाली सगळे क्रेयॉन्स वगैरे पडलेले होते. आणि जेव्हा त्याने पाहिलं
त्याला शॉक झाला ना तो काय करणार होता, आणि त्याला बेडरूम मधून पण पुन्हा ती दिसली, बाबा येऊ. बापरे. आता म्हणजे अभिलाष आहे, आता पुण्यामध्येच राहतोय तो, बट ते त्याला पण वेगळाच सदमा लागलाय. म्हणजे ज्याला आतापर्यंत काही आवाज आला नाही त्याला शेवटी शेवटी आला. आता ती आई गेली, आता ती बाबांकडे बघायला लागली. फ्लॅट अजूनही बंदच आहे तो. बापरे. हा एक म्हणजे जवळची मैत्रीण गमावली आम्ही, बट हा एक वेगळाच किस्सा होता हॉरर म्हटलं तरी. खरंच अंगावर काटे आणणारा किस्सा होता. आणि सिरियसली म्हणजे काही कारण नसताना, काही भांडण नसताना सगळं व्यवस्थित चालू आहे. आता एका महिन्यांनी बाळ बाळाला येणार आहे, तेच बाळ तर. येणार आहे, आणि अशा एक आनंदाचं वातावरण असताना सुद्धा त्यांनी हे केलं. म्हणजे ही कहाणी आता ऐकताना सुद्धा माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता. तर डेफिनेटली प्रेक्षकांचा सुद्धा अंगावर काटा उभा राहील, कारण की ती कहाणीच तेवढी भयानक आहे. तर मला पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा अशाच कहाणी तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. तर मित्रांनो, अशाच कहाण्या आपण पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा पाहूयात. वाट बघा पुढच्या एपिसोडची.